मी माझ्या पतीला सोडून कायमची तुझ्याकडे येत आहे. आपण लग्न करू. रीमाच्या लग्नाला 5 वर्षे उलटली होती आणि तिला एक लहान मुलंही होतं. तरीही तिचा पती रवी हा अत्यंत कडक स्वभावाचा होता. कामाच्या प्रचंड दबावामुळे तो अनेकदा चिडचिड करायचा आणि खूपच कमी बोलायचा. रीमाला असं वाटू लागलं की आपल्या आयुष्यातूनच प्रेम नाहीसं झालं आहे. याच काळात इंस्टाग्रामवर तिची आर्यनसोबत मैत्री झाली. याची सुरुवात लाईक्स आणि कमेंट्सपासून झाली. पुढे त्याचं रूपांतर चॅटिंगमध्ये झालं आणि अखेरीस त्यांच्यात दररोज संवाद होऊ लागला. आर्यन तिच्याशी अत्यंत गोड बोलत असे. "तू खूपच खास आहेस. तू अत्यंत सुंदर आहेस. कृपया मला व्हिडिओ कॉल कर. मला तुला प्रत्यक्ष पाहायचं आहे." कधी-कधी रात्री उशिरा तो मेसेजेस करायचा, की "तुझ्याशिवाय मला झोपच लागत नाही." रीमाची खात्री पटली, की खरं प्रेम म्हणजे नेमकं हेच असतं. तिने आपल्या पतीपासून लपून गुपचूप त्याच्याशी बोलायला सुरुवात केली. तिला हे लक्षातच आलं नाही की आर्यनला तिच्या मनापेक्षा तिच्या शरीरात आणि तिच्या छायाचित्रांमध्येच अधिक रस होता. एके दिवशी तिने आपल्या मैत्रीण पूजाकडे आपलं सर्व मन मोकळं केलं. पूजाने तिला सावध केलं, "सोशल मीडियावर सापडणाऱ्या या खोट्या प्रेमाच्या मागे लागून तू आपलं आयुष्य उद्ध्वस्त करू नकोस. हे अनेकदा केवळ खोटेपणा आणि फसवणूकच असते. जर त्याचं तुझ्यावर खरोखरच प्रेम असेल तर त्याला आत्ताच्या आत्ता फोन कर. त्याला सांग की तू तुझ्या पतीला तात्काळ सोडून कायमची त्याच्याकडे येत आहेस आणि तुला त्याच्यासोबत लग्न करायचं आहे." रीमाने त्याला फोन केला. "मी माझ्या पतीला सोडून कायमची तुझ्याकडे येत आहे. आपण लग्न करू." काही क्षण शांतता पसरली आणि मग आर्यन म्हणाला, "तू वेडी झाली आहेस का? मला लग्न-बिग्न काही करायचं नाहीये. मी तर फक्त सहजच टाईमपास करत होतो." आणि असं म्हणून त्याने फोन कट केला. रीमाने त्याला पुन्हा फोन करण्याचा प्रयत्न केला, पण तिला समजलं की त्याने तिला सर्वच ठिकाणाहून तिच्या फोन नंबरवरून, WhatsAppवरून आणि Instagramवरून ब्लॉक केलं आहे. रीमा ढसाढसा रडू लागली. अखेरीस तिला सत्य उमजलं. ते प्रेम नव्हतं. त्याला केवळ तिचा वापर करून घ्यायचा होता. त्या रात्री तिने झोपलेल्या आपल्या पतीकडे आणि मुलाकडे पाहिलं. रवी कदाचित कडक स्वभावाचा असेल, पण आपल्या घरासाठी तो रात्रंदिवस अथक परिश्रम करत होता. रीमाला याची जाणीव झाली. खरं प्रेम तेच असतं, जे कठीण प्रसंगीही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतं. एखाद्याने अशा जोडीदाराचा शोध घेतला पाहिजे, जो जबाबदारी स्वीकारतो आणि तुमच्यासोबत पिळून मिसळून संसार उभारतो. अशा व्यक्तीचा नव्हे, जो केवळ तुमचा गैरफायदा घेण्यासाठी एकांतात गोड-गोड गोष्टींच्या कुजबूज करतो. अगदी दुसऱ्याच दिवशी तिने आपल्या पतीशी मनमोकळीपणे चर्चा केली आणि त्यांचं नातं वाचवण्यासाठी मनापासून प्रयत्न केले. यातून मिळणारा संदेश असा आहे, की सोशल मीडियावर मिळणाऱ्या फसव्या प्रेमापोटी आपला संसार उद्ध्वस्त करू नका.